सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग इथे चेअरमन केसरी बैलगाडी शर्यत पार पडली। बैलगाडी शर्यतीमध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यासह कर्नाटकमधील सुमारे 111हून अधिक बैलगाडी चालकांनी सहभाग घेतला होता। म्हैसाळकर शिंदे कारखान्याच्या जवळ असणाऱ्या रेल्वे पट्टा बैलगाड्या शर्यतीचा थरार रंगला होता, ज्यामध्ये हरिपूरच्या बुलेट छब्या आणि फाकड्या बैलजोडीनं पहिला क्रमांक मिळवत चेअरमन केसरी किताब पटकावला। सोलापुरात मध्यरात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय। सोलापूर शहर गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। टोळीकडून गुन्हे शाखेनं रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कार असा मुद्देमाल जप्त केलाय। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं देशातील जवळपास 7 कोटी नोकरदार आणि पीएफ सदस्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ईपीएफओ आता ऑटो सेटलमेंट सिस्टमचा विस्तार करणार आहे। या अंतर्गत आता पीएफचे अंतिम पैसे काढणं आणि नोकरी बदलल्यावर पीएफ खातं ट्रान्सफर करणं ही दोन्ही कामं कॉम्प्युटर सिस्टमद्वारे ऑटोमॅटिक होणार आहेत। मान्सून आगेकूच करत असतानाच दुसरीकडे वाढत्या उष्णतेनं नागरिकांना हैराण केलंय। विदर्भात तर सूर्य अक्षरशः आगोकत असून बुधवारी वर्धा इथे 47.1 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली। दुसरीकडे कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। मुंबईत दुचाकींची संख्या झपाट्यानं वाढल्यानं पार्किंगचा प्रश्न गंभीर होतोय, त्यामुळे दुचाकींसाठी स्वतंत्र वाहनतळ धोरणाचा पालिकेकडून विचार सुरू आहे। आतापर्यंत पार्किंग नियमांमध्ये प्रामुख्यानं 4 चाकींचाच विचार केला जात होता। पुनर्विकास प्रस्तावांमध्ये आता दुचाकी पार्किंगसाठी जागेची मागणी वाढली आहे। राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना आता शुल्कात 100% सवलत दिली जाणार आहे। पूर्वी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कासाठी लागू असलेली सवलत आता इतर शुल्काच्या नावाखाली घेणाऱ्या विकास प्रयोगशाळा, लायब्ररी आदी शुल्कांसाठी देखील लागू असेल। मुंबई महानगरातील वाहतूक जाळं विस्तारणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा तसंच विकास केंद्रासाठीचा 2047 पर्यंतचा रोडमॅप MMRDAनं तयार केलाय। या रोडमॅपमधील 2030 सालापर्यंतचे प्रकल्प प्राधान्यानं जलद गतीनं पूर्ण करण्यावर भर असेल। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील मतदार संख्या, मतदान केंद्रांची रचना आणि आगामी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली। राज्यातील शून्य फेरीसाठी विविध कोट्याअंतर्गत 18 मे ते 19 मे या कालावधीमध्ये 39,613 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेत, तर गुरुवारपासून नियमित पहिली फेरी सुरू होणार आहे। शून्य फेरीमध्ये 9,263 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यात आलेली आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य तणावामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचा पुरवठा साखळीत अस्थिरता निर्माण झाली आहे। याचा परिणाम आता रस्ते विकास क्षेत्रावर दिसू लागलेला आहे। डांबर आणि लाईट डिझेल ऑइलच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून बाजारात तुटवडा निर्माण झाल्यानं नवी मुंबईसह राज्यातील रस्ते डांबरीकरण आणि दुरुस्ती कामांचा वेग मंदावलाय। मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात आणि मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले। भारतीय रेल्वेच्या वंदे भारत स्लीपर प्रकल्पातील फर्स्ट एसी डब्याच्या संकल्पनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ए डिझाईन अवॉर्ड 2026 जाहीर झालाय। किनेट या कंपनीनं विकसित केलेल्या या संकल्पनेला मोबिलिटी अँड ट्रान्सपोर्टेशन डिझाईन विभागात कांस्य पुरस्कार मिळालाय। प्रवाशांच्या सोयी, कार्यक्षम रचना आणि आकर्षक अंतर्गत सजावटीमुळे आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं। कर्जवसुलीसाठी बँकांकडून होणारा जाच आणि तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं कडक पाऊल उचललेलं आहे। वैयक्तिक, घर किंवा वाहन कर्ज थकल्यास बँकांना कर्जदाराचा मोबाईल फोन बंद करता येणार नाही। बँकेनं चुकीच्या पद्धतीनं फोन लॉक केला तर कर्जदाराला ताशी 250 रुपये भरपाई द्यावी लागेल, असा प्रस्ताव आरबीआयनं मांडलाय। केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन गोल्डन ड्रॉप या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे सक्रिय संघटित सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईमध्ये सुमारे 4 कोटी 80 लाखांचे 3 किलो विदेशी सोनं जप्त केलंय। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे।
जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या पुरेसा इंधन साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी न करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं। लातूर बीड विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय। भाजपकडून माजी मंत्री मधुकर चव्हाणांचे पुत्र सुनील चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। तर सोशल मीडियावर सुनील चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा केली जाते। सुनील चव्हाण यांचे कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर देखील चर्चा केली जात असून यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आग्रह केला जातोय। भारतात घुसखोरी आणि तब्बल 17 वर्षांपासून नाव बदलून भुसावळमध्ये राहणाऱ्या फरीदा बेगम मोहम्मद खान या महिलेला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी पहाटे 3 वाजता ताब्यात घेतलं। या कारवाईमुळे भारत बांगलादेश सीमेपासून ते थेट भुसावळपर्यंत चालणाऱ्या घुसखोरीचं आणि बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या रॅकेटचं नेटवर्क समोर आलं। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सापगाव इथे असलेल्या अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेविरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली आहे। या तक्रारींच्या अनुषंगानं आता शासनानं एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय। 13 वर्षांनंतर नागपूर शहराला नवीन काँग्रेस अध्यक्ष मिळालाय। प्रफुल्ल गुडधे यांच्याकडे आता नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे। प्रफुल्ल गुडधे नागपूर मनपातील ज्येष्ठ नगरसेवकही होते। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांचं गठन करण्यात आलं आहे। यावेळी 63 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी मतदान करणार आहेत। एकूण 1132 सदस्यांचा मतदार म्हणून समावेश असेल। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाची एका आठवड्याच्या आत दुसरी मोठी कारवाई त्यांनी केली आहे। अहमदाबादमधून अवैधरित्या नागपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या अनधिकृत विनापरवाना 28.33 क्विंटल वजनाचे 56.33 लाखांचं 5851 HTBT कापूस बियाण्याचं पाकिट जप्त केलं। वाशिमच्या जानगीर महाराज संस्थानचे चौथे मठाधिपती संत महेशगिरी महाराज हे आज पहाटे 5 वाजता त्यांच्या 81व्या वर्षी समाधीस्थ झाले। महेशगिरी महाराजांचे वाशिम, अकोला, बुलढाणा यासह राज्यभरात हजारो भक्त आहेत। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवतोय। डिझेलसाठी शेतकरी आणि वाहनधारकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असून अनेकांनी तर पेट्रोल पंपावरच रात्रभर मुक्काम ठोकलाय। दुपारपासून उपाशीपोटी थांबलेल्या शेतकरी आणि नागरिकांची अवस्था पाहून पेट्रोल पंप चालकांनी मानवतेचा परिचय देत सर्वांसाठी पंपावरच जेवणाची व्यवस्था केली। या उपक्रमामुळे रांगेत थांबलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथील 16 वर्षीय शाळकरी मुलाच्या कथित अपहरण प्रकरणी महाराष्ट्र लहुजी सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लहुजी सेनेकडून उपोषण सुरू करण्यात आलं। सातारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाथरपुंज भागात जनगणनेसाठी प्रशासनाची टीम दाखल झाली आहे। मंडल अधिकारी संजय जंगम यांच्या नेतृत्वाखाली 2 पथकं या भागात जनगणनेचं काम करतायत। पाथरपुंज हा भाग पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्याचं शेवटचं टोक मानलं जात असून जनगणनेसाठी प्रशासनाला मोठी मेहनत घ्यावी लागते।